तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। गेली 4 दिवस उपोषणात बसलेलो. फक्त माझ्या मागण्या किरकोळ येतो, शासनाच्या आधारे फक्त किरकोळ येत्या. हे फक्त यांची सहनशीलता पाहिजे करण्याची, काहीच वेळ लागत नाही. फक्त पाटाचं थोडं वाहून गेलं ते सरळ करायचं, ज्या ठिकाणी मूळ ठिकाणी होतं त्या ठिकाणी करायचं. दुसरं लाईटचे पोल पडलेत, लाईटचे पोल किती सोपे. तिथं पैसे दिले ना, पैसे समजा आता 2000 दिले ना, पोल लगेच संध्याकाळी उभा करून ओढून देतात. आणि जे बजेट आलं आहे ना त्याच्यावर फक्त पेपरला वाचतो. ते पोल जे पडले त्याच्यासाठी बजेट टाकले तर फक्त पेपरला येते, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यालाच खर्च करावा लागतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यासाठी एक बसलो आहे. आणि दळणवळण साधनाचं पूर्ण बंद झालं आहे. शेतकऱ्यांना आमचं जवळजवळ 1000 एकर ऊस आहे. हे ऊस जायला रस्ता नाही राहिला हो. आणि ह्या काड्या मार्गी न्यायचं, ह्या साईडने म्हणलं की 5000 रुपये शेतकऱ्याला भरावं लागतं त्या गाडीचे एक्स्ट्रा भाडं. म्हणजे परवडतोय काय ऊस तो? म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर करावं म्हणून मी बसतो. आणि दक्षताच घ्यायना, यांना काय केलं पाहिजे हेच कळणार मला. यांना काय माझा जीव घ्यायचा का काय घ्यायचं हेच कळणार मला. शेतकऱ्यांचा आमचा शाळेंच्या मुलांची सुद्धा परिस्थिती बेकार आहे. जाण्या येण्याला गाड्या नाही, वाहतूक नाही, काहीच नाही. काय करावं हेच कळणार. मला भेटत आता आज सकाळी समजा PSI आले ते शिंदे साहेब म्हणून. त्याच्या आधी ह्याचे हे आले ते आपले काय याचं नाव आहे ना, त्यांचं तहसीलदारचं कोणीच नाही आलं. यांचा फोन आला होता फक्त आपला विद्युत महामंडळ यांचा. पोलीस संरक्षण मलाच माहीत नाही आहे का नाही काय माहीत. फक्त गाडी येतात कधीतरी चक्कर मारतात, मला माहीत नाही. मी वर आहे, ते खाली आहेत. फक्त हॉर्न मारला मी वर फक्त बघतो हा आले कोणतरी, एवढं तर दिसतं. बाकी काहीच नाही. दिवसभर तर कोणीच दिसत नाही मला. असं म्हणजे हेच नाही, बस दिसायचे सवालच आहेत त्यांना. मी कारण हेच लोक येणार तर नुसतं माझं मेडिकल करून तरी काय करायचं मला, काय गरज. यांना माझं जीवच घ्यायचं म्हणलं, मेडिकल कशाला करून मला मेडिकलच करायचं नाही म्हणलं. मी त्यांना डायरेक्ट सांगितलं. दोनदा आलं तिथे, फक्त दोनदा सांगितलं मला मेडिकल करायचं नाही म्हणून. त्यांना जीवच घ्यायची नाही. हेच यायनात म्हणलं काय. तहसीलदार मॅडमसुद्धा इथपर्यंत यायना, कोणी यायना, कलेक्टर साहेब यायना, कोणीच यायना. म्हणजे यांना शेतकऱ्याचा जीव घ्यायची, फक्त यांचं उद्दिष्ट एवढंच दिसतंय मला वाटतं. आपण एवढ्या जोखमीने टाकीवरती चढून उपोषण करताय, पण आपल्याला शासनाची सिक्युरिटी म्हणून कोणी कर्मचारी उपस्थित आहे का? कुणी दिसत नाही. नमस्कार. आज आपण आहोत आष्टी तालुक्यातील चोबा निमगाव या गावात. आमचे मित्र कांतीराय गिरे गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्याच्या आणि गावाच्या हिताच्या प्राथमिक मागण्या घेऊन उपोषणावर बसलेत. या पुरोगामी महाराष्ट्रात आणि अखंड भारत देशात इंग्रजांच्या विरोधात महात्मा गांधींनी कित्येक उपोषणं केली, पण त्याचीसुद्धा इंग्रजांनी दखल घेतली. नवे नवे त्यात यश आलं. आज या आष्टी मतदारसंघात नेमकं चाललं आहे काय, हाच मोठा महत्त्वाचा विषय. कारण निमगाव हे गाव ऊसाचं गाव आहे आणि दळणवळणचा जो मुख्य रस्ता आहे तो 2.5 महिन्यापूर्वी वाहून गेला आहे. अद्यापर्यंत गावाला रस्ता नाही आहे, लाईटची अडचण असेल. गाव तलावाच्या भिंतीच्या पाठीमागून बसलेलं आहे, त्यामुळं त्या तलावाचा सांडा तुटला आहे. ते सांडा तुटून गावात पाणी येते. ही सत्य घटना आणि विद्रोही घटना घडत असताना ह्या गोष्टीच्या प्राथमिक मागणीसाठी हे कांतीराय गिरे उपोषणावर बसलेत. आणि आज आम्ही तहसीलदार मॅडम फोन केला होता या संदर्भात की मॅडम 4 दिवस झाले तुमचा महसूलचा अधिकारी इथं नियमित असणं गरजेचं होतं, देखरेख घेणं गरजेचं होतं. तुमचं लिखित म्हणणं काय आहे हे तुम्हाला मानणं गरजेचं होतं. तर तहसीलदार मॅडमचं असं म्हणणं येतं की आरोग्य विभागाची टीम तिथं गेली होती आणि त्यांनी औषधोपचार घेण्यासाठी नकार दिलाय म्हणून. मग त्यांनी नकार दिला, मग तुम्ही काय करताय? तुम्ही हुकुमशाह माझा होता का? तुम्ही न्यायदंडाधिकारी काही नाहीत का? तर तुम्ही काय काय असं काय की भारताच्या लागून गेलाय काय? अहो, तुमचं लिखित म्हणणं काय ती मांडा, त्यांना लिखित आश्वासन द्या. त्या आश्वासनाला त्यांचं मग उपोषण थांबवण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्न करू. काहीतरी वेळ द्या ना. ही बोलणं, ही चालणं, प्रश्नाची ही भूमिका. पोलीस डिपार्टमेंटला फोन केला ते म्हणे आमचा अधिकारी ते संरक्षण आहे. कुठे आहे बाबा तुमचा अधिकारी, कुठे आहे? आज एक सुद्धा माणूस नाही इथं. आरोग्य विभागाचं नाही, काही नाही. फक्त आष्टीचे जे अभियंता साहेब आहेत विद्युत वितरणचे, त्यांनी समर्पित भूमिका घेतली. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तो आमचा विद्युत पुरवठा होता होईल तेवढा लवकर चालू करून देतो, तसं तुम्हाला लेखी देतो. आणि बाकीच्यांची काही भूमिका नाही. आणि मग या आष्टी मतदारसंघात चालू काय विरोधी पार्टी, पक्ष, पार्टी, आमका तमका, भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नेते, कार्यकर्ते, आका बोका खोक्या
तेव्हा असा तेव तसा, आणि गावाची गावं माणसं उपोषणा टाकीवर बसले तर ह्या माणसं 4 दिवस जाते, ह्या माणसं जोग जाते. इथून खाली पाडल्याच्या नंतर मग तुम्हाला अंतविधी द्यायची का नेत्यांना? तहसीलदार मॅडम मग काय वय कोणा होणार आहे? तुमच्यावर नाही होणार का? मग तुमचे आरोग्य उभं का काय? मग काय होईल का तुम्ही दंडाधिकारी असताना सुद्धा? थोडी जनाची, मनाची, माणुसकीची आणि मानवी अधिकाराची आणि आपण ज्या संविधानिक पदावर बसवलं तर त्याचं काहीतरी कर्तव्याची जाण ठेवा. आणि या माणसाकडे इथं या, तुमचं जे किंमत घेऊन. हा माणूस, याच्या मागं कुटुंब आहे, बायका येतात, पोरं येतं, याचं कुटुंब उद्ध्वस्त करू नका, ही तुम्हाला विनंती आहे. अन्यथा पळती आंदोलन म्हणून रस्त्यावर आंदोलन करण्यात येतं. आणि रस्त्यावर आंदोलन केलं की तुम्ही समजे एकत्र येऊन आजी माझी समजे प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट, विद्युत वितरण आणि रस्त्यावर युवक गुन्हे दाखल करण्यात येतं. हे तुमचं षडयंत्र आहे, हे करायला जाऊ नका. तुम्ही ताबडतोब दक्षता घ्या आणि कमीत कमी 24 घंट्यात ह्या माणसाचं उपोषण कसं सुटन आणि त्या कसं की आश्वासन देऊन तो माणूस थांबन, यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहेत ना, मदत करू. त्यांना त्यांचं मत जाणून घेऊन त्यांना सुद्धा स्थगिती घ्यायला जाऊत ना. पण तुम्ही जर कानाडोळा करीत असताना तर नांगोळी धरते ना बाबा, जनता आहे, जनता काय एवढी सोपी आहे का? आणि गोरगरिबासाठी बसा, यो का त्याच्या गायानं खाद्य मागवतो का तुम्हाला? गावाला दळणवळणचा रस्ता, गावाच्या सांडवांनी दुरुस्त करा आणि गावाला राईट द्या. ही काय लोकशाही येते काय? गुन्हेगारी प्रवृत्तीची मागणी आहे का? मग तुम्ही का गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत त्या अडचणीत ठेवूया? थोडी दक्षता घ्या आणि उपोषण सोडा, अन्यथा पुढचे परिणाम मग थोडे विपरीत होतील. आणि या पूर्णतः पोलीस डिपार्टमेंट आणि तहसीलदार मॅडम तुम्ही जिम्मेदार आहेत बरं का, कारण तुम्ही कानाडोळा केलाय म्हणून ह्या गोष्टी घडत येतात. धन्यवाद. जय हिंद. समाजसेवक परमेश्वर घोडके बोलतोय साहेब. आपल्या आष्टी तालुक्यात निमगाव चौबा इथे कांतीराय गिरे नावाचा व्यक्ती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसल्या. 4 दिवस झाले. ती त्यांच्या गावात दळणवळणसाठी रस्ता नाही, काही भाग वाहून गेला आहे, विद्युत वितरणचा विद्युत पुरवठा होत नाही. हो आहे का सर? मग आम्ही काय केलं, आष्टीचे जे साहेब आहेत ना तुमचे भुते साहेब म्हणून, भुतेकर, त्यांना कॉल केला होता. ते म्हणे माझा माणूस तिथं रोज ड्युटीवर आहे आणि इथं एक दिवसही माणूस ड्युटीवर नाही. हा माणसाची परिस्थिती म्हणजे जीवन मरणाच्या सीमेवर गेली. 4 दिवस झाले उपोषण आहे. तुम्ही डायरेक्टली जो कन्सर्न डिपार्टमेंट आहे त्यांना कॉल करा ना. पोलीस जाऊन बोल, तुम्ही पोलीस जाणार, पण तुमचा जो मेन विषय आहे तो दुसऱ्या हो 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 मान्य साहेब. मी त्या पोलीस आहे, मी त्यांना बोलतो. धन्यवाद साहेब. आम्हाला तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा होती की बा तुमचा एक माणूस असावा जो आहे पण इथं नाही अवेलेबल. ओके सर, समर्पित उत्तराबद्दल आभारी आहोत. इथे उपोषणा बसले कांतीराय गिरे म्हणून मॅडम, त्यांची तब्येत खूपच खराब आहे. हो ना, पण ज्यावेळी मेडिकलची टीम गेलेली होती त्यावेळी त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय ना. तर मेडिकलचा रिपोर्ट आहे आमच्याकडे तसा. मेडिकलच्या टीमला जर त्यांनी उपचार घ्यायला नकार दिला असेल, पण आपल्याला कोणी प्रतिलिपी येऊन त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलंय का मॅडम आपण? नाही, त्यांचं म्हणणं काय म्हणजे जाणून घ्यायचा विषय ह्याचा आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. तसं तुम्ही त्यांची संघ पत्र व्यवहार केलाय का? आपण ऑफिसला आलं तर मी तुम्हाला दाखवून देते काय आहे ते. मॅडम, माणूस उपोषणा बसलाय, उपोषणा बसून 4 दिवस झाले तर, आणि मग 4 दिवस झाल्याच्या नंतर त्याचे प्रतिलिपी आंदोलन चालू होत असते तर, आणि तुम्ही आम्हाला ऑफिसला बोलवता, ही कुठपर्यंत योग्य आहे? ठीक आहे, आपली मर्जी, माझं काहीच म्हणणं नाही आहे. नमस्कार सर. नमस्कार, बोला. जिल्हाधिकारी कार्यालयात फोन लागतोय ना? बोला ना. ते कांतीराय गिरे म्हणून सामाजिक कार्यकर्ते येतं निमगाव चौबा म्हणून आष्टी तालुक्यात. साहेब, ते गेले 4 दिवसापासून पाण्यात टाकीवर आमरण उपोषण करतात गावाच्या काही 4-5 मुद्दे घेऊन. तुम्ही तहसीलदार साहेबाला भेटा ना, मॅडमला. साहेब, ते मॅडम आहे ना दादागिरीच्या आणि एकेरीच्या भाषा करतात साहेब. मागचे तिथले कर्मचारी गालपाडी म्हणून त्यांना सांगितलं होतं. मागत मला एक जणांचा फोन आला. व्यवस्थित बोलत नाही. हो, ते मॅडम जे आहेत ना साहेब, त्या मॅडम म्हणजे आम्ही कामगार येतं आणि ते आमचे मालक येतं असे वागले साहेब, न्यायदंड काही आधी असताना सुद्धा. व्यवस्थित बोलत आम्हाला थोडी अडचणी येतात. न्यायदंड अधिकारी आणि न्यायदंड अधिकाऱ्याची भूमिका तर मिटवणार, समजा विषय त्यांच्याशी निगडीत येते. तुम्ही काम करा. हो निवेदन दिलं नाही का तुम्ही मॅडमला? हो, निवेदन दिलंय साहेब. त्यांचं साधं एक परिपत्रक सुद्धा नाही आमच्याकडे, आणखीन उपोषण काय नाही माणसाकडे. बोलून घ्या. बोला, मी करतो सर तुम्हाला अर्ध्या घंट्यात पुन्हा फोन. हो, धन्यवाद सर. भुते साहेब का पोलीस स्टेशन? भुतेकर ते कांतीराय गिरे नावाचे माणसं चोबा निमगाव मध्ये 4 दिवसापासून उपोषण आहे साहेब.
उपोषण तर एखादा आपल्या कर्मचारी उपस्थित असणं गरज होती. आहे ना कर्मचारी. नाही साहेब, कोण आहेत सध्या आज ड्युटीवर कोण आहेत? शंकर थोळ. तुम्ही कोण बोलताय? मी समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके आहे साहेब. मी सूर्यमान देवळाचा माणूस आहे, सामाजिक चळवळीत काम करणारा. बर. ते उपोषण बसले तर 4 दिवस जाईल. महसूलचा माणूस नाही, आरोग्य विभागाचा नाही. मेडिकलला वगैरे आमची लोक जात आहेत, ते मेडिकलला नकार देत आहेत, 2 वेळा जाऊन आलेले आहेत. हो हो आणि प्रोटेक्शनला तिथं माणूस नेमलेला आहे चौकीवर. ठीक आहे. बरं बरं ठीक आहे साहेब. आता सध्या तर काय कोण नाही आहे आज. 4 दिवसापासून कोण असेल ते पाठवून द्या मग. ठीक. धन्यवाद साहेब. ते त्यांना ऐका ना, त्यांना आम्ही वय बोलून घेतो, घेऊन येतो, तुम्ही मागवा. पुढे नका टाकू. नाही असं नका, तुम्ही इकडे या. तुम्ही उपोषण साहेब बसा. ती काय असं आम्ही पाहतो. पडत राव तुम्ही चक्कर बिक्कर आली. हा तुम्ही पडून घ्या.